उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी भाजपा नगरसेविका हर्षदा उमेश पवार यांच्या माध्यमातून 12 जुलै रोजी बदलापुरात पहिल्यांदाच पार पडणार आहे भव्य शैक्षणिक प्रवेश मेळावा व गुणगौरव सोहळा। ठिकाण नगर परिषद हॉल, श्रीची टॉवर, बदलापूर पूर्व। वेळ सकाळी 10 वाजता। मुसळधार पावसामुळे कल्याण जिल्हा न्यायालय परिसरात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। न्यायालयाच्या परिसरात झाडांच्या मोठमोठ्या फांद्या कोसळत असून त्यामुळे नागरिक, वकील आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सततच्या पावसामुळे कल्याण जिल्हा न्यायालय परिसरातील अनेक वृक्षांच्या मोठ्या फांद्या कोसळल्या आहेत। परिस्थिती इतकी गंभीर झाली की स्वतः वकिलांनाच रस्त्यावर पडलेल्या फांद्या हटवाव्या लागल्यात। या घटनेमुळे न्यायालय परिसरात येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचबरोबर झाडे आणि फांद्या कोसळल्यामुळे परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा थेट सवाल वकिलांनी प्रशासनाला केला असून तातडीनं धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। कोर्टात महत्वाचं काम असेल तरच यावे, नाहीतर अशी परिस्थिती होऊ शकते। आपल्यासोबत आहेत आमचे वाणी साहेब, जे राजकारणात खूप मोठ्या पदावरती आहेत। पक्षाचं नाव सांगणार नाही मी, कारण की आम्ही वकील आहोत। त्यांचं म्हणणं फक्त ऐकून घ्यावं, काय म्हणणं आहे त्यांचं। आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे, सातत्यानं सगळे वकील लोक ही मागणी करत आहेत की हेच कोर्ट आमचं चांगलं झालं पाहिजे, इथे नवी इमारत झाली पाहिजे। सरकारमध्ये बसलेल्या काही दलालांची ही इच्छा आहे का की वकिलांनी ही जागा सोडून गेलं पाहिजे, त्यांना इतका त्रास द्या, वकिलांना इतका त्रास द्या की वकील स्वतः सोडून गेले पाहिजे, अशी काही इच्छा सरकारमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांची कोणाची आहे का, अशी शंका यायला लागली आहे। राजकारण एका बाजूला जाऊ दे, ते चुल्यात गेलं। मूळ मुद्दा आहे वकिलांच्या जीविताशी। ही आज गाडी होती म्हणून नशीब समजा, गाडी लावताना वकील साहेब बाहेर पडले असते आणि डोक्यावर पडलं सुद्धा काय भावात गेलं असतं। ही खरं तर त्यांची जबाबदारी, इथे ट्री कटिंग झाली पाहिजे, खाली किमान लाद्या बसवल्या गेल्या पाहिजेत। आमचे अध्यक्ष असतील, कार्यकारिणी असेल, सिव्हिलची असेल, क्रिमिनलची असेल, सगळेजण सातत्याने मागणी करत आहेत। आमच्याकडे टक्केवारी मिळत नाही म्हणून अधिकारी लोक लक्ष देत नाही का, असा माझा सरळ सवाल आहे आता। धन्यवाद वाणी साहेब। आपल्यासोबत आपल्या बारचे माजी उपाध्यक्ष आहेत, फार धडाडीचे, आणि त्यांनीच आम्हाला सर्वांना इकडे येण्याचं आवाहन केलं होतं। त्यांचं काय म्हणणं आहे 2 मिनिटं आपण ऐकून घ्यावं, कारण की ही परिस्थिती खरंच सिरियस आहे। सर या 2 मिनिटं बोला तुमचं। खूप गंभीर परिस्थिती आहे। प्युअर ब्लॉक तिथे बसवले पाहिजे, अर्धे प्युअर ब्लॉक बसवलेले आहेत, अर्धे सोडलेले आहेत। त्यानंतर बार काउन्सिलने पण अर्ज दिला होता, परंतु त्याच्यावर पण कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, आणि जिम्मेदार कोण असणार हा आमचा सवाल आहे। आता भरपूर पाऊस चालू आहे। माझी सर्वांना विनंती आहे की कामाशिवाय किंवा महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा आणि जास्तीत जास्त गाडी आणणं टाळावे। कारण त्याचं कारण असं आहे, इकडे दाखवतो मी, हे बघा सर, एक मिनिट सायकल, हे बघा, हे झाड जे आहे हे पूर्ण गाडीवरती आढळलेलं आहे आणि गाडीचं नुकसान होण्याचे बरेच हा हे साहेबांच्या गाडीवरती झाड पडलेलं आहे, त्याची नुकसान भरपाई सरकारने लवकरात लवकर द्यावी। नवीन गाडी त्यातलं त्यात। तसंच या इकडे तुम्ही इकडे बघू शकता, एक मिनिट, हे आमचे अध्यक्ष साहेब वारंवार तक्रार करून देखील आजपर्यंत कोणतेही काम झालेलं नाहीये। सगळे झाडं पडतात, गाड्यांचं नुकसान होत आहे। अध्यक्ष साहेबांचं काय म्हणणं आहे जरा समजून घ्या सर। नमस्कार, मी पाऊस सुरू होण्यापूर्वीच न्यायालय प्रशासनाला लेखी अर्ज दिलेला आहे आणि पीडब्ल्यूडीने आणि न्यायालय प्रशासनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाऊस सुरू होण्यापूर्वीच या न्यायालय परिसरातील झाडं ज्यांच्या फांद्या धोकादायक आहेत त्या सगळ्या तोडून टाकाव्यात असं लेखी पत्र दिलेलं आहे। परंतु प्रशासनाने काही केलेलं नाही, त्यामुळे आज ही दुर्घटना घडलेली आहे। आमच्या एका वकील साहेबांची नवीन गाडी आहे आणि या नवीन गाडीवरती हे झाड पडलेलं आहे, याची जबाबदारी कोण घेणार, या गाडीचा खर्च कोण भरून देणार, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, मागील अनेक दिवसांपासून आम्ही शासनाबरोबर पत्रव्यवहार करत आहोत की या न्यायालयामध्ये पाणी भरतं। गेल्या 4-5 दिवसापासून येथे पाणी भरलेलं आहे आणि पाण्याचा निचराव होत नाही, आणि अशा परिस्थितीत वकिलांनी कामं कशी करायची, जर या पाण्यामुळे कुणाला काही आजार झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत। आणि मला वाटतं या विरोधामध्ये आम्हाला दुपारी 4 नंतर कदाचित या पाण्यामध्ये बसून आंदोलन करावं लागेल, अशी या ठिकाणी वेळ आलेली आहे। धन्यवाद।
कल्याण कोर्टाच्या पार्किंगमध्ये मी माझी गाडी पार्क केली होती आणि असं वाटलं होतं की केडीएमसी किंवा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट यामध्ये योग्य ती काळजी घेईल आणि हे झाडं वगैरे छाटण्याचा बंदोबस्त करेल. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्र वगैरे सुद्धा दिलेलं आहे. परंतु पत्र देखील देऊन सुद्धा त्यांनी ह्या झाडांची छाटणी वगैरे केली नाही आणि अर्धेच ब्लॉकेज लावलेले, अर्धे बाकीचे ब्लॉकेज लावले नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्हा सर्वांनाच हा प्रॉब्लेम भोगावा लागत आहे आणि आता माझी गाडी अडकलेली आहे. आता आमच्या अध्यक्ष साहेबांनी आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की 4 वाजता जे भरलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत. या शासनाला जोपर्यंत जाग येत नाही, त्यांचे कान उघडे होत नाही, तोपर्यंत आम्ही हे धरणे धरणार आहोत. 4 वाजता. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, कल्याण.